रामकृष्ण हरी. अगदी घरगुती आणि झटपट कमी वेळेत होणारी अशी आईस्क्रीम बनवतोय आपण. बघा त्याच्यासाठी लागणारं साहित्य: घट्ट असं म्हशीचं दूध, आंब्याचा गर, साखर, फ्रेश क्रीम, कस्टर्ड पावडर आणि हा आंबा. आता हे म्हशीचं दूध आपण तापायला ठेवू. दूध तापत ठेवलं आपण. हे पातेलं जाडबुडाचं पातेलं घेतलं. मोठा गॅस करून मोठी उकळ काढून घेऊ. एक दुधाला उकळ आली. आता आपण कमी गॅस करून देऊ एकदम आणि एक सारखं असं हलवून थोडं दूध आटवून घेऊ. दूध कोमट झाले. आपण थोडं दूध काढून घेतलं होतं 1 चमचा. त्या दुधामध्ये आता ही कस्टर्ड पावडर मिक्स करून घेणार आहे. दूध चांगलं आटलंय. आता आपण ही जी कस्टर्ड पावडर मिक्स केली ती मी टाकून घेणार आहे ते मिश्रण. बघा छान लगेच घट्ट होतंय. आता 1 मिनिटासाठी आपण हे चांगलं शिजवून घेऊ. ही साखर टाकून घेऊ आता. आणि आपण हे जे फ्रेश क्रीम घेतलं होतं हे टाकून घेऊ. सगळं अगदी मिक्स करून घेणार आहे एकदम. 1 मिनिटासाठी छान साखरही वितळू देऊ. फ्रेश क्रीम म्हणजे आपण बाहेरची क्रीम नव्हती मागवली, आपल्या दुधाची साय काढून ठेवलेली होती. तेच फ्रेश क्रीम टाकून घेतलं. आता हे जरा होऊ देऊ 2 मिनिटासाठी. झालंय. आता आपण याचा गॅस बंद करू आणि जरा थंड होऊ देऊ. पूर्ण थंड पण नाही होऊ द्यायचं, कोमटच होऊ द्यायचंय. थोडं कोमट झालंय बरं का. आता हे आपलं हे जे मिश्रण आहे हे थोडं कोमट झालंय. आता आपण यात हा आंब्याचा गर घालून घेऊ आणि परत एकजीव करून घेऊ. असं सर्व अगदी मिश्रण एकजीव झालं. आता आपण हे मिश्रण एक साईडला ठेवून देऊ. आणि आपल्याकडे घरात एखादा प्लास्टिकचा डब्बा असेल, बघा माझ्याकडे हा डब्बा आहे, छान मी धुवून घेतला. त्या डब्यामध्ये आता आपण हे मिश्रण ओतून घेणार आहे. पूर्ण असं हे मिश्रण आपण याच्यात ओतून घेऊ. बघा सुट्टीच्या दिवसांमध्ये मुलांना रोज 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 आईस्क्रीम बाहेरची खाण्यापेक्षा आपण आज घरीच आईस्क्रीम बनवली आहे. बघा ही अशी एक प्लास्टिकची पिशवी घेतली आपण. हे झाकण लावून आणि आता हे असं 2 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवून देणार आहे. अगदी झटपट आणि घरगुती अशी आपली आईस्क्रीम तयार आहे. तुम्ही पण अशी आईस्क्रीम बनवा, खा आणि मला नक्की एक लाईक आणि एक कमेंट करा.